श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामी चरणी प्रार्थना. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा सोमवती अमावस्येला सूर्यग्रहण होणार आहे. या संयोगामुळे 5 ठिकाणी दिवे नक्की लावावे, ज्यामुळे बिघडलेली कामं तर मार्गी लागू शकतातच, याचबरोबर पितरही सुखी होऊ शकतात. तर सोमवती अमावस्या ही 8 एप्रिल 2024 रोजी आहे. तर सोमवती अमावस्या आणि सूर्यग्रहण या संयोगात करायचा हा विशेष उपाय आहे, तो कोणता आहे हे आपण सविस्तर समजून घेऊया. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही जर स्वामी महाराजांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर वैदिक कॅलेंडरनुसार प्रत्येक हिंदू महिन्याचा शेवटचा दिवस अमावस्या म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी उपवास, पूजा, स्नान आणि दानधर्म इत्यादींना विशेष महत्त्व असते किंवा विशेष महत्त्वाचे मानले जातात. यावर्षी वर्षातील पहिलं सूर्यग्रहण सोमवती अमावस्येला होणार आहे. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे हे ग्रहण वैध ठरणार नाही. मात्र या ग्रहणाचा प्रभाव सर्वच राशींच्या व्यक्तींवर पडू शकतो. पंचांगानुसार यावेळी अमावस्या सोमवारी दिनांक 8 एप्रिल रोजी येत आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्येसाठी ही अमावस्या सोमवती अमावस्या असेल, तर अमावस्यांमध्ये सोमवती अमावस्या अधिक महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी स्नान आणि दानासह पितृपूजनही केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्येच्या दिवशी पूजेसोबत काही विशेष उपाय केल्याने विशेष लाभही होऊ शकतो आणि जीवनात सुख समृद्धी येण्यासही मदत मिळू शकते. आपले बरेच प्रश्न यामुळे केलेल्या उपायांमुळे कमी होऊ शकतात आणि जीवनात सुख समृद्धी येण्यासही मदत मिळू शकते. त्याचबरोबर ग्रहदोष, पितृदोष इत्यादी पासून मुक्ती मिळण्यासही नक्कीच मदत मिळू शकते. तर सोमवती अमावस्येच्या योग्य वेळेबद्दल आधीच समजून घेऊयात. वैदिक कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अमावस्या तिथी ही 8 एप्रिल रोजी पहाटे 3:31 सुरू होईल आणि 8 एप्रिल रोजी रात्री 11:50 समाप्त होणार आहे. सोमवारी 8 एप्रिल रोजी अमावस्या व्रत पाळण्यात येणार आहे. या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे, जो संध्याकाळी 6:14 पर्यंत असणार आहे. सकाळी 4:55 पासून ते 6:30 पर्यंत स्नान आणि दान करण्यास शुभ मुहूर्त असेल. आता सोमवती अमावस्या आणि ग्रहणाच्या काळात कोणता विशेष उपाय करायचा ते पाहूया. तर आपल्याला 5 ठिकाणी विशेष असे दिवे लावायचे आहेत, ज्याचे योग्य परिणाम आपल्याला नक्कीच प्राप्त होऊ शकतात. पहिला दिवा सोमवती अमावस्येच्या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शंकरांना अभिषेक करायचा आहे आणि 4 मुखी तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतील आणि प्रत्येक कामात यश प्राप्त होऊन सर्व कामं मार्गी लागू शकतात. दुसरा जो दिवा आहे तो सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आणि त्यानंतर संध्याकाळी तिथे तेलाचा दिवा लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून पितृसुक्ताचे पठण करायचं. यावर पितर प्रसन्न तर होतातच, शिवाय दारिद्र्य किंवा गरिबी नष्ट होण्यासही मदत मिळू शकते. त्यानंतर तिसरा दिवा आहे जो सोमवती अमावस्येला सूर्यास्तानंतर पिठाचा दिवा तयार करायचा आहे. पिठाचा म्हणजे आपल्या गव्हाचं पीठ असतं, त्याचा दिवा करायचा आहे. त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही. तो दिवा तयार करायचा आहे आणि तलावात किंवा नदीत अर्पण करायचा आहे. म्हणजेच हा दिवा तलावामध्ये किंवा नदीमध्ये तरंगत ठेवायचा आहे. तर असं मानलं जातं की अमावस्येला पूर्वज हे पृथ्वीवर येतात आणि सूर्यास्ताच्या वेळी आपल्या जगामध्ये ते परत जात असतात. वडिलोपार्जित जगात परतत असतात. त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये यासाठी पितरांसाठी दिवे लावले जातात असा समज आहे. त्यानंतर चौथा दिवा जो लावायचा आहे तो भगवंत हनुमानांच्या समोर आणि लावायचा आहे
आणि यावेळी आपल्याला सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे। यामुळे शत्रूंचा नाश तर होतोच, तसेच शनी दोषापासूनही आपल्याला आराम मिळू शकतो। त्यानंतर 5वा दिवा आहे अमावस्येच्या दिवशी। हा दिवा रात्रंदिवस उत्तर आणि पूर्व दिशेच्या मध्ये म्हणजे घराच्या ईशान्य कोपऱ्यात हा दिवा लावायचा आणि जमेल त्या पद्धतीने, म्हणजे तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर त्याचा किंवा तुपाचा दिवा या दिशेला नक्की लावा। मग तूप तुम्ही म्हणाल गाईचं म्हशीचं, तुमच्याकडे जे तूप असेल, जे शुद्ध तूप असेल त्याचा तुम्ही दिवा लावू शकता। यामुळे पितर आणि माता लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात। पैशाच्या समस्याही सुटण्यास नक्कीच यामुळे मदत मिळू शकते। किंवा फक्त अमावस्येला संध्याकाळी लाल धागा वापरून केसर घालून तुपाचा दिवा नक्की लावावा। त्यानंतर श्री सुक्ताचं पठण करावं। यामुळे देवी लक्ष्मी घरात टिकून राहण्यास नक्कीच मदत मिळेल। असं सांगितलं जातं की सोमवती अमावस्येला सूर्यग्रहणाची छाया असल्याने धनप्राप्तीसाठीही काही महत्त्वाचे उपाय आपण करू शकतो, ज्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यास नक्की मदत मिळू शकते। आधीच सांगितल्याप्रमाणे 8 एप्रिल रोजी सोमवती अमावस्या आहे। या दिवशी सूर्यग्रहण ही होत आहे। सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व आहे आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी या काही खास उपायांमुळे माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन धनसंपत्ती आणि समृद्धीचे आशीर्वाद देते असं सांगितलं जातं। तर सोमवती अमावस्येच्या दिवशी धनलक्ष्मीसाठी किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जो पहिला उपाय आहे तो म्हणजे मिठाचा तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून टाकावं किंवा पुसून काढावं। असं केल्यानं वाईट नजरेपासून आराम तर मिळतो, शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासही नक्कीच मदत मिळते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहतं। त्यानंतर सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाड लावून त्याची किमान 1 वर्ष तरी सेवा करणं शुभ मानलं जातं। असं केल्यानं पितृदोषापासून तुमची मुक्तता होऊ शकते। त्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा नक्की करावी। त्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे सोमवती अमावस्येला तुळशीची पूजा सुद्धा नक्की करावी। तुळशीच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालावी। तुपाचा दिवाही रात्री किंवा रात्रभर तेवत ठेवावा। असं केल्यानं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद, तिचं आगमन आपल्या घरात होतं असं मानलं जातं। तसेच धनधान्य सुख समृद्धीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतात। असं सांगितलं जातं की सोमवती अमावस्या आणि सूर्यग्रहणामध्ये 5 दिवे हे नक्की लावावेत, ज्यामुळे आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळून देवी लक्ष्मीचीही कृपा आपल्यावर होऊ शकते। हे विशेष उपाय तुमच्यासाठी तुमच्या सुख समृद्धीसाठी महत्त्वाचे ठरतील आणि याचे तुम्हाला सुखद अनुभव सुद्धा येतील। तर अशाच प्रकारचे तुम्हाला नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जर पाहायचे असतील तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन माहिती मिळेल। आणि तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा। जय श्री स्वामी समर्थ।